तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हायकोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू असतानाच पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनीही लाठीचार्ज केला आणि त्यानंतर किरीट सोमय्या आणि ठाकरेंचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आमने सामने आले। पाहुयात। वांद्र्यात अतिक्रमण हटवण्यास विरोध करत पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली। रेल्वे स्टेशनच्या जागेवरच अतिक्रमण करून इथे गरीब नगर थाटण्यात आलं। कोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई मंगळवारपासून सुरू झाली। मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांवर हल्ला करण्यात आला। मोठमोठी दगडं पोलिसांवर फेकण्यात आली। यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत दगडफेक करणाऱ्यांना चांगलं चोपून काढलं। नियोजित पद्धतीने वांद्र्यात पोलिसांवर हल्ला करण्यात आला। जमावाकडून आधी दगड जमा करण्यात आली आणि त्यानंतर बुलडोजर चालताच जमावाकडून कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत 10 पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांवर हल्ला करण्यात जमिनीवर अनधिकृत कब्जा केलेल्या महिलाही मागे नव्हत्या। महिलांनीही बादल्या, भांडी आणि इतर वस्तू पोलिसांना फेकून मारल्या। माझा डीसीपी सिनियर पोलीस ऑफिसर सगळ्यांची बातचीत झालेली आहे। तिघे जण जखमी झालेले आहेत आणि त्यांना उपचार करण्यात आलेला आहे। परिस्थिती आता कंट्रोलमध्ये आहे। पण हे जे माफिया आहे ना, कुणाची खैर नाही आहे। एक एक जो पण याच्या मागे आहे त्याला कठोर शिक्षा होणार। वांद्रे रेल्वे स्टेशनच्या परिसरातच झोपडपट्ट्या घुसल्या होत्या। रेल्वेच्या सरकारी जमिनीवर कब्जाच करण्यात आला होता। वांद्रे रेल्वे स्टेशनच्या परिसरात 4-4 मजली झोपड्या चढवून अतिक्रमण करण्यात आलं। पश्चिम रेल्वेकडून 27 नोव्हेंबर 2017ला अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न झाला। मात्र काही जणांनी हायकोर्टात धाव घेतली। 9 वर्ष प्रकरण कोर्टात चाललं। गेल्या महिन्यात 26 एप्रिलला अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले। माफियागिरी चालणार नाही असं म्हणत सोमय्यांनी पाडकामाचं स्वागत केलंय। ठाकरेंचे शिवसेनेचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाईंनी घरं देण्याचे अधिकार अबाधित ठेवणं गरजेचं होतं असं म्हणत भाजपकडून हिंदू मुस्लिम करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप केला। जमिनीवर कोणी पाय ठेवायची हिम्मत करत नव्हता। न्यायालयाचे निर्देश आणि देवेंद्र फडणवीसचा निर्णय, त्यामुळे आता बांद्रा टर्मिनस विकासाचा मार्ग मुक्त झालेला आहे। जे मुस्लिम माफिया आहेत, भूमाफिया आहे, लेन जिहाद करणारे लोक आहे, यांचा दादागिरीला कोणीतरी थांबवायचं होतं। आज थांबवण्यात आलं आहे। या मुंबईमध्ये लेन जिहाद चालणार नाही, लव जिहाद चालणार नाही आणि त्याचबरोबर बकरी ईदच्या दिवशी खुल्या रहिवासी संकुलात एक पण बकरीची कत्ल पण होऊ देणार नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला। या संपूर्ण गरीब नगरमध्ये 2021 साली एक सर्वे झाला होता। तो सर्वे जेव्हा झाला त्यावेळी त्या सर्वेमध्ये जेवढ्या घरांचा सर्वे झाला त्या सगळ्या घरांना हायकोर्टाने सांगितलं की त्यांचे अधिकार हे अबाधित ठेवावेत, त्यांचे राईट्स हे प्रोटेक्ट करावेत। तेव्हाचे आमदार होते। खरं तर ही त्यांची जबाबदारी होती की जर अर्धाच सर्वे झाला तर त्यांनी तो पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता, पण ते तेव्हा काय निष्क्रिय होते, त्यांनी काम केलं नाही। घराच्या बदल्यात घर द्या अशी मागणी इथल्या स्थानिकांची आहे। ये सब हटेगा तो वापस से बांधेंगे, या तो फिर घर के बदले घर दे हमारे को, और क्या है। वो सिर्फ घर के बदले घर दे, ज़रूरी नहीं कि सबको ही दे। जिनके इलीगल पेपर है, जिनके पेपर ही नहीं है, जिन्हें बिना पेपर के भी घर खरीदे, उनको नहीं दे। आम्हाला काय पण भेटणार आता। बारके लेकरं आहेत, सुनं आहेत, लेकी जावई लेख आहेत, कुठं जायचं आता आम्ही राहायला कुठं पण आम्हाला जागा नाही। वांद्र्यामध्ये एकतर अतिक्रमण करण्यात आलं, तोडक कारवाई ही कोर्टाच्या आदेशानं सुरू झाली आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा म्हणून पोलीस त्यांचं काम करत होते। मात्र पोलिसांवरच दगडफेक करण्यात आली।
त्यामुळे पोलिसांनीही अशा दगडफेकीचा समाचार घेतलाय. गोविंद ठाकूरसह कृष्णा सुनरवाडकर, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.